वाटतं प्रेक्षकांचा पुन्हा एक प्रश्न येतोय आपल्याला. काय प्रश्न आहे जाणून घेऊया. सीमा बोलतायत घाटकोपरहून. सीमा बोलताय, बोला सीमा, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. नमस्कार. हॅलो डॉक्टर, नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की माझ्या चेहऱ्यावर गेली 2 वर्ष अनोटीवर चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला वांग सारखे डाग आहेत आणि बटरफ्लाय सारखे वांग असतात तसे दोन्ही बाजूने डाग आहेत आणि चेहऱ्यामध्ये भरपूर म्हणजे काळवंडलाय. तर भरपूर एमडी वगैरे डॉक्टर केलेत, पण ते बोलतात की सहसा ते जात नाही आणि लेझर ट्रीटमेंटनी पण सहसा केले तर ते बरेच परत येतात. त्यामुळे उपचार करून ते डाग काही जात नाही. पूर्ण चेहरा गोरा असल्याने डाग उठून दिसतात त्याच्यावर. त्याच्यावर होमिओपॅथिक काय उपचार आहेत? तुम्ही ऑटो इम्युनिटी टेस्ट वगैरे केलेले आहेत का? अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी टेस्ट तुम्ही बघितलेले आहेत का तुमच्या? नाही, तसं काहीच नाही केलं डॉक्टरांनी. फक्त सांगितलं की तुम्ही ते केमिकल पिल्स वगैरे करा, पण ते करून सुद्धा काही उपयोग नाही झाला. नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या सीमा. काय सांगता येईल डॉक्टर? बरेचदा हे जे बटरफ्लाय टाईप जे हे लिजन्स मेन्शन करतायत, तर हे बरेचदा ऑटो इम्युनिटीमुळे झालेलं असतं. म्हणजे कसं होतं की आपल्या शरीराच्या पेशी स्वतःवरती अटॅक करतात. तर हे ऑटो इम्युनिटी म्हणजे एक प्रकारची विकृती असते की आपलंच शरीर स्वतःला अटॅक करते. तर तुम्ही ते बाहेरनं कितीही मलम त्याला लावलं किंवा त्याला किती तुम्ही कॉस्मेटिकली हँडल करायला बघितलं तर याच्यामध्ये नक्कीच काही फरक येणार नाही जोपर्यंत ती आपण शरीराची विकृती बरी करत नाहीये. आणि विकृती का झाली आहे याची बरीचशी म्हणजे त्याचे इंटरनल रिझन्स किंवा आम्ही म्हणतो की एक्सटर्नल रिझन असू शकतात. म्हणजे त्यांनी कुठली पहिली औषधं घेतली असतील किंवा कुठल्या प्रकारचं मेजर मेंटल स्ट्रेस झालेला असेल की आपलं शरीर स्वतःवरती अटॅक का करते. तर आपण जर हे दूर करू शकलो तर त्यांचा आजार नक्कीच बरा होऊ शकेल. नक्कीच. मग मला वाटतं ज्या काही तुम्ही टेस्ट सांगताय त्या टेस्ट करणं आता त्यांना जास्त गरजेचं आणि त्यानंतर तुम्ही रोगाचं काय निदान आहे ते करू शकता. नक्कीच. आपण ज्याप्रमाणे म्हणत होता आपण त्याबद्दल पण जाणून घेऊया. मात्र पुन्हा एक प्रेक्षकांचा फोन येतोय. काय प्रश्न आहे जाणून घेऊया. सोनाली बोलतायत परभणीहून. काय प्रश्न ऐकूया. सोनाली बोलताय, बोला सोनाली. हा, माझ्या सासूबाईंचं वय आहे 55. हा, तर त्यांचे नेहमी गुडघे दुखतात आणि डायजेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांना. तर त्याच्यासाठी काही म्हणजे तुम्ही जर सांगितलं ऑइल वगैरे किंवा एखाद्या गोळ्या टॉनिक काही. आणि सध्या चिकनगुन्याची साथ आहे आमच्याकडे. तुम्हाला काही विचारायचंय डॉक्टर? त्यांना हा प्रॉब्लेम आता किती महिने किंवा वर्षांपासून आहे? तो जवळपास 10 वर्षापासून आहे आणि त्यांना बीपीचा पण त्रास आहे. बरं. आणि त्यांचे पायाचे घोटे खूप सुजलेले असतात, ते नेहमीच सुचतातच. पण प्रेशरच्या व्यतिरिक्त अजून कुठला त्रास आहे का? हार्टचा किंवा डायबिटीज वगैरे? बीपीचा प्रॉब्लेम आहे त्यांना. तो केव्हापासून आहे? तो जवळपास 12-15 वर्षापासून आहे. म्हणजे तो आधी सुरुवात झालाय ब्लड प्रेशर? हा हा हा. बरं. नक्कीच जाणून घेऊ आपल्या प्रश्नाचं उत्तर. काय सांगता येईल डॉक्टर? आता यांच्या केसमध्ये जे मला समजतंय की आता हे बेसिकली एक इम्बॅलन्स आहे की त्यांना ब्लड प्रेशर पण आहे, गुडघे दुखत आहेत किंवा त्यांना डायजेशन मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. तर त्यांनी जसं विचारलं की यासाठी तुम्ही कुठलं मलम देऊ शकता का? माझं म्हणणं परत तेच आहे की होमिओपॅथी हे सिम्पटम वरती काम कधीच करत नाही आणि जर केलं गेलं तर मग त्याचा गैरपरिणाम जास्ती होतील. तर होमिओपॅथी आपण त्या प्रकृतीला जर दिलं की या प्रकृतीला ब्लड प्रेशर आहे, या प्रकृतीला गुडघ्याचा त्रास आहे किंवा या प्रकृतीला डायजेशन प्रॉब्लेम आहे, तर ही प्रकृती आपल्याला स्ट्रॉंग करायची आहे. मग ही प्रकृती कशी आहे ती मला बघावं लागेल की या माणसाचं मन कसं आहे, त्या व्यक्तीचं रिस्पॉन्सेस कसे असतात, रिॲक्शन्स कसे असतात, हे जर कळलं तर आपण औषध देऊ शकतो. नक्कीच डॉक्टर, आपण बरेच काही बोलूया. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊन लगेचच भेटूया. पाहत रहा झी 24 तास हितगुज. हितगुज या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर श्रीपाद खेडेकर आपल्या बरोबर आहेत आणि असाध्य आजारांवर होमिओपॅथी या विषयावरती आपल्याशी चर्चा करतायत. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. तुमचे सुद्धा प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा विचारू शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800221010. चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, जर का पाहिलं तुमच्याकडे पेशंट्स जे आहेत ते टेनिस स्टार वगैरे सारखे पेशंट्स आहेत, तर एवढे मोठे मोठे पेशंट्स तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात? त्यांना ही सगळी माहिती तुमची जी माहिती आहे ती त्यांना कशी मिळते, याबाबत काय सांगा? त्यांना कसं समजतं हे मलाही माहित नाही. कसं आहे की तुम्ही एका पेशंटला मदत केली किंवा त्याला हेल्प केली तर मग तो जाऊन दुसऱ्या पेशंटला सांगतोच. तर असं त्यात त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचली असेल. आणि दुसरं जे काही रॉयल्टीज आपल्याकडे येतात ते युजली सगळे एकमेकांचे भाऊ बहीण किंवा रिलेशन मध्ये जातात, तर तिकडनं त्यांना समजू शकतं.
एवढं सांगू मात्र शकतो. तुम्ही त्यांच्यावर जी उपचार पद्धती करताय, एकंदरीत तुमच्या क्लिनिक्समध्ये जेव्हा जी उपचार पद्धती केली जाते, आणि तुम्ही वारंवार असं म्हणताय की दोन व्यक्ती ज्या आहेत त्या एकसारख्या नसतात, तुम्ही जसं म्हणताय की पूर्ण शरीराची रचना बघून त्यानंतर त्याच्यावर उपचार करणं गरजेचं असतं, तर ते म्हणजे नेमकं काय आणि नेमकं कुठलं त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तो कुठला नेमका जाणून घेणं महत्वाचं असतं, आणि त्यानंतर होमिओपॅथीचं औषध उपचार जे आहेत ते केले जातात, या संदर्भात काय सांगा? उदाहरणार्थ सांगितलं म्हणजे आता जर दोन जुळी मुलं किंवा दोन जुळ्या मुली या जरी तुम्ही पाहिल्या तरी त्या एकामेकापासून भिन्न असतात. तर निसर्गामध्ये एक गोष्ट कधी रिपीट होत नसते, म्हणजे आम्ही त्याला म्हणतो जिनोम, की प्रत्येक माणसाला एक पर्टिक्युलर जिनोम असतो, की त्याला जेनेटिक कोड असतो, म्हणजे प्रत्येकाला एक लेबल किंवा एक कोड मिळालेला आहे, आणि हे प्रत्येकाला वेगळं आहे, म्हणजे दोन माणसांचं एक होऊच शकत नाही. जर प्रत्येक माणूस वेगळा असेल तर मग डोकेदुखीसाठी जर दोन पेशंट माझ्याकडे आले, त्याच्यामधला एक सैनिक असेल आणि दुसरा संगीतकार असेल, तर मग त्या दोघांना एकच औषध कसं काय होऊ शकतं? कारण एक संगीतकार जो असतो तो क्रिएटिव्ह असतो, तो सेन्सिटिव्ह असतो, तो इम्प्रेशनेबल असतो, तर मग त्याप्रमाणे त्याच्या शरीराची घटना झालेली असते. आता तुम्ही एक सैनिक जर घेतलात तर सैनिक हा शूर पाहिजेच. सैनिक जर सेन्सिटिव्ह असेल तर मग तो समोरच्याला गोळी मारूच शकणार नाही. तर हे दोन वेगळे प्रकृती आहेत, तर यांना एक औषध होऊच शकत नाही. तर होमिओपॅथी ते स्टडी करते की सैनिक आहे त्याची प्रकृती कशी आहे आणि त्या प्रकृती बरी करायची आहे. मग एक संगीतकार आहे किंवा एक गायक आहे त्याची प्रकृती वेगळी आहे आणि त्याला आपल्याला बरं करायचं आहे. नक्कीच. मला वाटतं होमिओपॅथीमध्ये रोगापेक्षा रोगी जो आहे, जो येणारा व्यक्ती आहे, त्याला बरं करणं हे जास्त महत्वाचं मानलं जातं. नक्कीच. असाध्य आजारांवर होमिओपॅथी या विषयावर आपण चर्चा करतोय. असाध्य आजारांवर होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणते आजार जे आहेत ते मुळापासून बरे होऊ शकतात होमिओपॅथीमध्ये, आणि नेमका जो आपला आजचा विषय आहे त्या संदर्भात काय सांगू शकता? आता बरेचसे आजार असे असतात की प्रत्येक आजाराला स्टेजेस आहेत. आता जेव्हा कुठलाही प्रॉब्लेम सुरू होतो तेव्हा शरीराचा पहिला डिफेन्स असाच असतो की पहिलं शरीर सूज निर्माण करतं. म्हणजे आपण एक बूट घेतला आणि तो बूट आपल्याला जर नीट होत नसेल तर मग सुरुवातीला त्या जागी आपल्याला लालसरपणा येणार, म्हणजे आम्ही त्याला इन्फ्लमेशन म्हणतो. आणि हे जर कंटिन्यू झालं की मग नंतर तिकडे ग्रोथ होईल, म्हणजे आपण म्हणतो थिकनिंग, की तिकडे आपली कातडी कडक झालेली आहे, आणि त्याच्यानंतर मग अल्सरेशन होतं. म्हणजे तुम्ही बघाल की शरीर वेगवेगळ्या प्रकारे डिफेंड करत असतं, आणि बऱ्याचशा आजारांमध्ये या तिन्ही फेजेस असतात. आणि त्यानंतर मग एक ऑटो इम्युन फेज पण येते की शरीर, म्हणजे जसं आपल्याला एक फोन कॉल आलेला की शरीर स्वतःला अटॅक करते आणि तिकडनं प्रॉब्लेम सुरू झालेत. तर आपण ही प्रोसेस जर बरी करू शकलो तर मग हा आजार नक्कीच बरा होणार. नक्कीच. मला वाटतं डॉक्टर आपण बोलूया, मात्र त्याआधी प्रेक्षकांचा एक फोन येतोय, काय प्रश्न ऐकूया त्यांचा. कविता बोलतायत ठाण्याहून. बोला कविता, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. डॉक्टरांना पण माझा नमस्कार. नमस्कार, बोला. हा, माझ्या मिस्टरांचं आपला माझ्या मानेचा मणका असतो पूर्ण कमरेपर्यंत, तर ते वरच्या दोन मणक्यांचे ते त्यांचे सरकले डाव्या साईडला, त्याच्यावरती होमिओपॅथीमध्ये आपल्याला काही उपाय करता येईल का? डॉक्टर, तुम्हाला काही विचारायचं? समजलं. नक्कीच, आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय कसं आहे, आता मणका सरकणं हा आजार म्हणू शकत नाही, ही आपण डिफॉर्मिटी म्हणतो. म्हणजे कसं आहे की आता माझा हात कुठे तुटला असेल तर औषध देऊन काय तो हात सरळ होणार नाही. तिकडे आपल्याला जे काय त्यांना सपोर्टिव्ह ट्रीटमेंट द्यायची असते, म्हणजे आपल्याला तो फ्रॅक्चर बसवायचा किंवा ते हात परत आपल्याला सेट करायचं आहे, तर इकडे औषध देऊन काय उपयोग नाही, किंवा फक्त त्यांच्या दुखण्याला औषध देऊन काय उपयोग नाहीये. आता डिफॉर्मिटीसाठी मग त्यांना सर्जरीकडे नक्कीच वळावं लागेल, कारण हे औषध देऊन बरं होणार नाही. नक्कीच. होमिओपॅथीमध्ये मुळापासून आजार बरे केले जातात असं म्हटलं जातं. मुळापासून आजार बरं करणं होमिओपॅथीमध्ये म्हणजे काय, आणि ते कसं साध्य होतं की होमिओपॅथीमध्ये मुळापासून आजार बरे केले जातात, हे कसं काय साध्य? आता आपण एक तापाचं जरी उदाहरण घेतलं की एका माणसाला ताप होतो, तर डॉक्टर युजली किंवा कुठली सिस्टीम मध्ये काय करतात की त्या तापाच्यासाठी कारणीभूत जंतू कुठला किंवा बॅक्टेरिया कुठला, व्हायरस कुठला, तो व्हायरस बॅक्टेरिया शोधतात आणि तो त्या बॅक्टेरियाला मारायचा प्रयत्न करतात, म्हणजे आपण त्याला अँटीबायोटिक म्हणतो. पण ते हे बघत नाही की हा बॅक्टेरिया तर हवेमध्ये सगळीकडे, तर मग सगळ्यांनाच ताप का नाही आला, फक्त एक किंवा दोन व्यक्तींना ताप का आला, म्हणजे यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली होती. त्यांची इम्युन सिस्टीम जर खाली गेली असेल तर मग बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस काही प्रॉब्लेम देऊ शकतं. तर आपला एम असा असतो की मुळापासून आजार काढायचा, म्हणजे इम्युन सिस्टीम कमी व्हायला कारण काय होतं, आणि ते कारण जर आपण काढलं मग त्याची प्रतिकारशक्ती चांगली झाली की त्यांना परत ताप येणार नाही. याला म्हणतो की आपण मुळापासून आजार काढला. प्रतिकारशक्ती त्याची जाणून घेऊन त्यानंतर त्यावर औषधं करतो, म्हणजे थोडक्यात त्याचं जे मूळ कारण आहे ते जाणून घेऊन, त्याची जी काही हिस्ट्री आहे ती जाणून घेऊन त्यानंतर आपण त्यावर उपचार पद्धती करतो. नक्कीच डॉक्टर, आपल्याला अजून बरंच काही बोलायचं होतं, मात्र वेळ आपल्याला अपुरा पडतोय. आपण इथे आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हितगुज या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय, मात्र ताज्या घडामोडींसाठी आपण पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.